संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या वर्षावासकालीन प्रवचन मालिकेच्या अंतर्गत एका नवीन विषयाला आपण कालच्या धम्मदेसनेपासून सुरुवात केलेली आहे। आपला आता नवीन विषय आहे प्राचीन बौद्ध लेण्यांचा इतिहास, वारसा आणि आपली जबाबदारी। बौद्ध लेणीच्या संदर्भामध्ये सध्या प्रवचन मालिका आपण सुरू केलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण हा विषय आहे, कारण यापूर्वीचे विषय आपण हे फक्त तात्विक स्वरूपामध्ये होते, पण आजचा जो आपला विषय आहे बुद्ध लेणीचा विषय, की जो विषय हा फिजिकली आहे, म्हणजे भौतिक स्वरूपामध्ये आजही आपण आपल्या उघड्या डोळ्याने या लेण्या पाहू शकतो, या लेण्यांमध्ये असलेल्या बुद्ध मूर्ती पाहू शकतो, या लेण्यांचं सौंदर्य आपण पाहू शकतो या उघड्या डोळ्याने। म्हणजे 2000 वर्षांपूर्वी तयार झालेल्या या बुद्ध लेण्या आजही बुद्ध धम्माची साक्ष देतात। त्या बुद्ध धम्म संस्कृतीच्या साक्षीदार आहेत या बौद्ध लेण्या। म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही की बुद्ध धम्म या भारतामध्ये कधी काळी नव्हता। ह्या बुद्ध लेण्या साक्षीदार आहेत। म्हणजे प्राचीन काळापासून तर आजपर्यंत या भारतामध्ये बुद्ध धम्म तेवत होता, त्याचे साक्षीदार या बुद्ध लेण्या आहेत। या बुद्ध लेण्यांचा अभ्यास करणं यासाठीच महत्त्वाचा आहे, कारण हा इतिहास म्हणजे बुद्ध धम्माचा इतिहास या बुद्ध लेण्यांशी संबंधित आहे, या बुद्ध लेण्यांशी संबंधित आहे। म्हणजे आज आपण या लेण्या पाहतो, अजिंठाची लेणी, ही वेरूळची लेणी, एलोरा त्याला गुफा म्हणतात, एलोराची लेणी, किंवा पितळखोराची लेणी आहे, तिकडे नाशिककडे त्रिरश्मी लेणी आहे, आणखीन पुढे जा तुम्ही तिकडे मुंबई साईडला नालासोपारा लेणी आहे, इकडे पुण्याजवळ जर तुम्ही गेले तर कार्ला भाचे लेणी आहे, बेडसे लेणी आहे, त्यानंतर जुन्नरला तिकडे त्याच भागामध्ये लोणावळ्याच्या थोडंसं त्या भागात जुन्नरची लेणी आहे। अशा अनेक लेण्या आहेत। मी काल पण तुम्हाला सांगितलं की भारतभर जवळपास 1200 लेण्यांचं खोदकाम झालं, म्हणजे 1200 लेण्या निर्माण झाल्या आणि त्यापैकी जवळपास 700 ते 800 लेण्या ह्या केवळ महाराष्ट्रामध्ये आहेत, केवळ महाराष्ट्रामध्ये। त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये हे सह्याद्री पर्वत आहे बघा, आपल्या औरंगाबादच्या बाजूने पण ते याची एक रेंज गेलेली आहे,
त्याच पर्वतराजीमध्ये अजिंठा लेणी आहे, त्या पर्वतराजीमध्ये वेरूळची लेणी आहे. त्या सह्याद्री जी पर्वतराजी गेलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, या सह्याद्री पर्वताचा जो खडक आहे म्हणजे दगड, तो अग्नीज खडक आहे. त्याला बेसॉल्ट असं बेसाल्ट म्हणतात. त्याला बेसॉल्टचा जो दगड आहे, स्टोन, हा दगड असा असतो की एकदम हा नरम पण नसतो आणि हा दगड एकदम असा कठोर पण नसतो. जर खूपच जर कठोर असेल, एकदम कठीण, तर त्याला जर असं घन छन्नीनं मारलं की त्याचे दोनच तुकडे होतात बघा. जसं आपल्या घरच्या टाईल्स असतात ना, टाईल्स एकदम कठोर आहेत, ह्या नाजूक नाही, एकदम कठोर आहे. तुम्ही साधं असं छिड्याने जर असं मारलं ना तरी त्या टाईल्सचे असे दोन तुकडे होतात, बरोबर आहे. हा जो दगड असतो ना, हा दगड एवढा कठोर पण नाही आहे की त्याचे तुकडे तुकडे होतील, आणि हा दगड एवढा सॉफ्ट पण नाही आहे की जेणेकरून तो नष्ट होऊन जाईल. एकदम मध्यम प्रतीचा दगड आहे. म्हणजे ह्या दगडाचा बघा विशिष्ट असं आहे की तुम्ही जर तिकडे कधी पहाड पर्वताकडे कधी गेलात तर पाण्याचे पण रेषा तुम्हाला दगडावर पाहायला मिळतात बघा तुम्ही. म्हणजे सहजरित्या हा दगड झिजतो. म्हणजे पाणी जर कंटिन्यू त्याच्यावर वाहत असेल ना, तर पाण्याच्या म्हणजे पाणी ते वाहणाऱ्या पाण्याचे निशाण सुद्धा आपल्याला त्या रेषा त्या दगडावरती दिसतात. असा हा वैशिष्ट्यपूर्ण अग्नीज प्रकारचा दगड आहे या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये, आणि याच रांगेमध्ये सर्वाधिक लेण्या कोरलेल्या आहेत. अशा प्रकारची पर्वतराजी दुसरीकडे कुठेच नाहीये, दुसरीकडे कुठेच नाहीये. म्हणून सर्वात जास्त लेण्या या महाराष्ट्रामध्ये, याचं हे भौगोलिक कारण आहे. भौगोलिक कारण आहे, सर्वाधिक लेण्या आपल्या. त्याच्यापैकी मला वाटते 30 लेण्या काहीतरी अजिंठ्याला आहेत, त्यापैकी 34 लेण्या वेरूळला आहेत, 10 ते 12 लेण्या इकडे पितळखोऱ्याला आहेत. इकडे पण आपल्या विद्यापीठाची बुद्ध लेणी आहे, तिथे पण मला वाटते 7 का 8 काहीतरी अशा लेण्या आहेत. अशा जवळपास 700 ते 800 लेण्या ह्या केवळ एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत, एकट्या महाराष्ट्रामध्ये. आणि आपण किती पुण्यवान आहोत की औरंगाबादला लेण्यांचं शहर म्हणतात. लेण्यांचं शहर, जागतिक लेवलच्या लेण्या या औरंगाबाद शहरामध्ये आहेत, या प्रदेशामध्ये आहेत. अशा लेण्यांच्या शहरामध्ये आपण राहतो. कधी काळी तरी या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्षू राहत असतील, ते बौद्ध भिक्षू असं नगरामध्ये येत असतील भिक्षाटन करायला. त्या बौद्ध भिक्षूंचा वावर, पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. किती आपण पुण्यवान लोक आहोत बघा की ज्या बुद्ध भूमीला, या औरंगाबाद भूमीला बुद्ध, बोधिसत्व, बौद्ध भिक्षू, अरहंत भिक्षू आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाला. आणि एवढं महत्वाचं आहे बघा, एकमेव म्हणजे वैशिष्ट्य काय आहे या लेणीच्या संदर्भामध्ये, हे जे औरंगाबादमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, असे तर 450 जवळपास विद्यापीठ पूर्ण भारतभर आहे. पण या विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं, म्हणजे बाबासाहेबांचं नाव आहे ते तर विशेष आहेत, असे जवळपास 23 का 24 विद्यापीठ आणि कॉलेजेस आहेत की ज्याला बाबासाहेबांचं नाव आहे. विशेष जे आहे या विद्यापीठाचं की बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एका बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आहे. हे सर्वात मोठे विशेष आहे. म्हणजे बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेलं एकमेव विद्यापीठ म्हणजे या भारत देशातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. तो लेणीचा परिसर बौद्ध भिक्षूंच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. बघा बरं, लेणीचा किती साधंत इतिहास आहे, किती महत्वपूर्ण इतिहास आहे बघा. म्हणून आपण एक बौद्ध म्हणून या लेण्यांचा, म्हणजे असं फार काही डीप नाही, कारण डीप अभ्यास जर केला तर डोक्याच्या वरून जाईल, वरवरचा. म्हणजे या लेण्यांचं महत्व, या लेण्यांचे प्रकार, या लेण्यांचं सौंदर्यीकरण काय आहे, या लेण्यांमधली माहिती हे थोडं थोडं का होईना आपल्याला माहीत असणं फार महत्वाचं आहे. तर काल पण मी तुम्हाला 2-4 महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. या लेण्यांची पार्श्वभूमी सांगितली की मुळात या लेण्या का निर्माण झाल्या, या लेण्यांचं खोदकाम का झालं, त्याचं पण आपण पार्श्वभूमी जाणली. काय कारण आहे, लेण्या निर्माण होण्याचं जे मूळ कारण आहे की मनामध्ये आलं म्हणून खोदलं असं पण नाही, राजाश्रय होता म्हणून लेण्या असं पण नाही. त्याचं जे मूळ कारण आहे ते आहे श्रमण संस्कृती. मी कालच्या
धम्मदेसने तुम्हाला सांगितलं. या श्रमण संस्कृतीमुळे दऱ्या खोऱ्यांमध्ये, पहाडाच्या कप्प्यांमध्ये राहणारे जे श्रमण होते, म्हणजे संसार वगैरे नगर गाव सोडून लांब शांत ठिकाणी जाऊन फक्त ध्यान मनन आणि चिंतनच करायचं, त्याच्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करायचं, अशा प्रॉपर अशा भिक्षूंसाठी ही सुरुवात झालेली आहे. त्या कप्पे जे होते, ज्याला आपण गुहा म्हणतो ना, सिंहाची गुहा असते आहे की नाही, त्या गुफेमध्ये त्याला कपारी म्हणतात, आपल्या ग्रामीण भाषेत कपारी म्हणतात. त्याचे ते प्राणी राहतात. तर अशा कपारीचा आसरा घेऊन ते भिक्षू राहत असत. तर त्याच कपारीला किंवा त्याच गुहेला हळूहळू हळूहळू त्या गुहेचं रूपांतर लेणीमध्ये झालं आणि लेणीचं रूपांतर विहारामध्ये झालं आणि ते आपला वारसा ठरला. तर अशा अनेक लेण्या, म्हणजे जवळपास 1200 लेण्या या भारतभर तयार झालेल्या आहेत. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या लेणीवर जाल, कधीतरी तुम्ही अजिंठ्याला गेले, वेरूळला गेले, त्या लेणींना फक्त पाहून यायचं काम करू नका. म्हणजे जसे लोक डब्बा पार्टी करतात, चला बा आज रविवार आहे, पाऊस सुरू आहे, मस्त वातावरण आहे, फिरून येऊ. डब्बा पार्टी करण्यापुरतं जायचं नाही किंवा फॅमिली पिकनिक करण्यापुरतं म्हणजे आपल्यासाठी तरी किमान, ते बाकीचे लोक जातात, अनेक अबौद्ध लोक पण जातात, एका तासात जाऊन येतात बघा. ते म्हणजे एका तासात त्याची लेणी पाहून होते. क्या है इधर, अरे बहुत अच्छा चलो आगे चलो. क्या है इधर, अरे बहुत अच्छा है, आगे चलो आगे चलो. 5-5 मिनिटात लेण्या पाहतात बघा. अजिंठा लेणी एका तासात त्यांचं पाहणं होऊन जाते. आपण त्यातले नाही. आपल्याला थोडा बहुत अभ्यास असला पाहिजे या लेण्यांचा, की लेण्या कशा पाहायच्या, या लेण्यांचा अभ्यास कसा करायचा. तर बघा, ज्या बौद्ध लेण्या असतात, या बौद्ध लेण्यांचे 2 प्रकार आहेत. किती? 2 प्रकार आहेत. म्हणजे 2 प्रकारच्या लेण्या असतात. कुठे पण जा, तिसरा प्रकार नाहीये. लेण्या ज्या असतात बुद्ध लेण्या, त्या 2च प्रकारच्या असतात, तिसरा प्रकार नाही आहे. 2 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात विहार लेणी आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात चैत्य लेणी. समजलं? एक विहार लेणी आणि दुसरं चैत्य लेणी. आता याच्याबद्दल मी काल पण थोडंसं सांगितलं तुम्हाला की विहार म्हणजे काय, विहार लेणी म्हणजे काय आणि चैत्य लेणी म्हणजे काय. तर जेव्हा तुम्ही लेणी बघायला जाल, जसं उदाहरण म्हणून सांगतो, अजिंठा लेणी. अजिंठा लेणीला गेल्यानंतर जी पहिल्या क्रमांकाची जी लेणी आहे, त्या लेणीमध्ये प्रवेश केल्याबरोबर तुम्हाला एक मोठा हॉल दिसेल. आपला कसा हॉल आहे, हा असा मोठा हॉल दिसेल. हॉलच्या या बाजूला तुम्हाला बेडरूम दिसतील, म्हणजे छोट्या छोट्या रूम्स दिसतील. या बाजूला पण तुम्हाला रूम्स दिसतील. अगदी समोरच्या बाजूला एक छोटंसं असं म्हणजे तुम्हाला असं विहारासारखं दिसेल. या विहारामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर असं जो लेणीचा प्रकार आहे की ज्या ठिकाणी फक्त भिक्षूंची राहण्याची व्यवस्था आहे. आता जिथे रूम आहेत याचा अर्थ काय, तिथे भिक्षूंची राहण्याची व्यवस्था आहे आणि तिथे काय बेड नाही, पलंग नाही, तिथे दगडातच खोदलेलं आहे सगळं. दगडातच बेडरूम, दगडातच बेड आहे. म्हणजे त्या दगडातच बेड आहे बघा. आज आपल्याकडे मखमली गाद्या आहेत, बेडशीट आहे. तर ते भिक्षू काय, ते त्यागी भिक्षू होते बघा. त्यागी भिक्षू जंगल खोऱ्यामध्ये त्या दगडाच्या त्याच्यावर आपली संघाटी टाकायची, अगोदर संघाटी टाकायची आणि मग त्याच्यावरती झोपायचं. काय त्या भिक्षूंचा त्याग होता. त्या जंगल खोऱ्यामध्ये, दऱ्या खोऱ्यांमध्ये त्या ठिकाणी राहायचे बघा. तर ते भिक्षूंना राहण्यासाठी बांधलेले, म्हणजे बांधले नाही, खोदलेले ते रूम आहेत. आणि पुढच्या बाजूला आपल्याला दिसते बुद्धांची मूर्ती, एकाच दगडामध्ये खोदलेली. त्याला कुठे जॉईंट नाही आहे. जसं आपण मूर्त्या तयार करतो, आपण पुढची मूर्ती तयार केली तर मूर्ती जे आपण डाय आणला त्या भिंतीजीनं पहिला मांडीचा भाग तयार केला, त्याच्यानंतर मग पोटाचा भाग तयार केला, 5 बनवले, छातीचा भाग तयार केला, मग हे हात हे पूर्ण हे डोकं तयार केलं, मग हा हात वेगळा त्याला जॉईंट केला. असे जॉईंट करून करून मूर्ती तयार केली. लेण्यांमध्ये ज्या मूर्त्या असतात ना, त्या मूर्त्यांना कोणता जॉईंट नसतो. जसं एखादा ते दगडाच्या मूर्त्या बनवणारा कोण म्हणतो आपण, शिल्पी, मूर्तिकार. तो मूर्तिकार एका ओबड धोबड दगड आणतो. ओबड धोबड आहे, त्याला काही आकार नाही, काही नाही.
दगड आणतो आणि त्या दगडाला घन आणि छन्नी असं मारून 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 त्याला त्या दगडाला रूप देतो बघा. देवाचं, ईश्वरा म्हणजे जे कोणता भगवान आहे त्याला भगवानाचं रूप देतो. बरोबर आहे. तो तिथे कुठे सिमेंट भरत नाही, तो तिथे कोणता जॉईंट देत नाही. काय करतो तो? त्या दगडाला कोरून 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 करून त्याच्यात तो मूर्ती बाहेर काढतो. बरोबर आहे. एक जीव ती मूर्ती असते, त्याला कोणता सिमेंट वापरला नाही, कोणता जॉईंट नाही आहे. ही कला आहे बघा. ही म्हणजे ओबड धोबड दगडातून मूर्ती साकार केली तर मूर्तीला लोकांनी हात जोडले. बरोबर आहे. ओबड धोबड दगडातून मूर्ती साकार केली तर लोकांनी मूर्तीला हात जोडले. त्या ओबड धोबड पहाडांमध्ये लेणी साकार केली आपल्या पूर्वजांनी तर लोकांनी त्या लेणीला पण असे हात जोडले बघा. एक दगड मूर्ती झाला तर पूजनीय ठरला, एक पहाड लेणी झाला तो पहाड सुद्धा पूजनीय ठरला बघा. ह्या आपल्या पूर्वजांनी, त्या शिल्पकारांनी हे विहार निर्माण केलं. तर या प्रथा होती, परंपरा होती की म्हणजे भिक्षू लोक कधी विहार बांधत नव्हते. भिक्षू जे असतात ते कधीही विहार बांधत नाही किंवा कोणता असा कुठे असा कुठं उल्लेख सुद्धा नाही की अमक्या ढमक्या भिक्षूनं अमुक अमुक तमुक विहार बांधलं. विहार भिक्षू बांधत नाहीत. इतिहासामध्ये राजे जे होते, राजे महाराजे जे बौद्ध राजे होऊन गेले त्यांनी हे विहार बांधले आणि भिक्षू संघाला दान केले. बिंबिसारांनी वेळुवन विहार भिक्षू संघाला दान दिलं. अनाथपिंडकाने जेतवन विहार भिक्षू संघाला दान दिलं. विशाखेने पूर्वाराम विहार भिक्षू संघाला दान दिलं. अगदी त्याप्रमाणे अशा राजांनी ह्या लेण्या निर्माण केल्या आणि या लेण्या भिक्षू संघाला दान दिल्या. तर भिक्षू संघाची राहण्याची व्यवस्था केली, विहार निर्माण केलं. सुरुवातीला छान असं मोठा हॉल तयार केला. हॉलच्या एकदम साईडला रूमा तयार केल्या. त्या रूमामध्ये राहण्याची व्यवस्था केली. पुढच्या बाजूला छानपैकी बुद्धाची मूर्ती एकाच दगडामध्ये असं वरून खोदत 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 आणायचं आणि एक जीव एका दगडातली मूर्ती तयार केली. असे अनेक लेण्या आजही अजिंठ्याला, वेरूळला आपल्याला पाहायला मिळतात. तर असे जे काही लेणी विहार आहेत जिथे फक्त भिक्षूंचा राहण्याची व्यवस्था आहे अशा लेणीला म्हणतात विहार लेणी. जसं आपलं हे विहार आहे तसंच ते विहार लेणी. आणखीन तुम्ही थोडस पुढे गेले 2 नंबर 3 नंबरची लेणी, 4 नंबरची लेणी, उदाहरण म्हणून अजिंठ्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो कारण सर्वांनी अजिंठा लेणी बघितलेली आहे. आणखीन जर तुम्ही पुढे गेले तिथे 9 नंबरची लेणी आहे. तसं 30 लेणी आहेत. तर 9व्या क्रमांकाची जी लेणी आहे तर ती लेणी जी आहे ती लेणी आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी कोणती रूम दिसणार नाही, आजूबाजूला कोणता हॉल दिसणार नाही आजूबाजूला. फक्त तुम्हाला दिसेल असं अर्ध गोलाकृती आकाराचं हॉल आहे. हॉलच्या दोन्ही साईडला असे कॉलम निर्माण केलेले आहेत आणि अगदी पुढच्या बाजूला असं अर्ध गोलाकृती आकाराचा एक स्मारक निर्माण केलेला आहे. की जे अर्ध गोलाकृती आकाराचं स्मारक आहे त्याला म्हणतात चैत्य. त्याला काय म्हणतात? चैत्य. आणि चैत्य म्हणजे काय आहे? विहार हे भिक्षूंना राहण्यासाठी आणि चैत्य हे भिक्षूंना पूजा करण्यासाठी वापरण्याचं जे ठिकाण आहे. म्हणजे विहारामध्ये भिक्षूंनी राहायचं, आराम करायचा, ध्यान मनन करायचं आणि जेव्हा पातिमुख्य करायचं असेल, जेव्हा पूजापाठ करायची असेल, वंदना घ्यायची असेल तेव्हा सगळ्या भिक्षूंनी त्या चैत्यगृहामध्ये येऊन त्या चैत्यापुढे बसायचं, हात जोडून बुद्धाची वंदना करायची. हे चैत्य आहे, याला चैत्यगृह असं म्हणतात. आता याचं महत्व काय आहे? ही जी चैत्य लेणी आहे याचं काय महत्व आहे? मागे पण तुम्हाला सांगितलं की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या अस्थींवर अगदी सुरुवातीला 8 अस्थिस्तूपांची निर्मिती झाली. त्यानंतरचा इतिहास, सम्राट अशोकाने या 8 अस्थिस्तूपांपैकी 7 स्तूपांचं उत्खनन केलं, त्या अस्थी जमा केल्या आणि त्याचे छोटे छोटे असे भाग करून सगळ्या जम्बूद्वीपामध्ये 84,000 अस्थिस्तूप निर्माण केले. 84,000 अस्थिस्तूप. हे नेहमी लक्षात ठेवा कारण उद्या त्या कोण बनेगा करोडपती मध्ये हा प्रश्न विचारला. फेसबुकला बघितलं
फेसबुकला बघितलं की म्हणजे काय, अमिताभ बच्चनने प्रश्न विचारला कि सम्राट अशोकाने निर्माण किए स्तूपों की कितनी संख्या भारत में थी. आलंच नाही. आलंच नाही. झाले 10 लाख रुपये हरले. आपण तर गेलो असतो आपले 10 लाख आले असते आपल्याला, आहे की नाही. म्हणून इतिहास लक्षात ठेवा. कधी जर तुम्हाला चान्स मिळाला कोण बनेगा करोडपती मध्ये जाण्याचा, तर करोडपती नाही तर लखपती जरी बनून या. म्हणून हा इतिहास लक्षात ठेवा. अशोकाचा इतिहास आहे ना. आणि प्राचीन इतिहास दुसरं तिसरं काही नाही, फक्त बुद्धिझम आहे. प्राचीन इतिहास भारताचा फक्त बुद्धिझमच आहे, दुसरं काहीच नाही आहे. म्हणून इतिहास लक्षात ठेवा. तर सम्राट अशोकाने हे 84,000 अस्थिस्तूप निर्माण केले. तर बघा हे जे स्तूप बांधले होते असे अर्ध गोलाकृती आकाराचे स्तूप, हे स्तूप भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचे प्रतीक बनले. असं अर्ध गोलाकृती आकाराचा स्तूप दिसला की लोक हातच जोडायचे असे. का? अरे बुद्धाचा स्तूप आहे. आपण नाही का पिंपळाच्या झाडाला हात जोडतो, का बरं? आणि हा बोधिवृक्ष आहे. का बरं बोधिवृक्ष आहे? तर बोधिवृक्ष तर बुद्ध गयाला आहे. आता आपल्या बिहाराच्या परिसरात समोर पिंपळाचं झाड आहे, तुमच्या घराच्या आजूबाजूला पण असेल, पण तो बोधिवृक्ष नाही आहे. बोधिवृक्ष तर बुद्ध गयाला आहे. पण पिंपळाचं झाड दिसलं आपण काय करतो? अरे हात जोडतो की नाही? का बरं? कारण ते भगवान बुद्धाच्या ज्ञानाचं प्रतीक आहे. त्याप्रमाणे असं अर्ध गोलाकृती आकाराचा स्तूप दिसला की लोक असे हातच जोडायचे. का? ते बुद्धाच्या महापरिनिर्वाणाचं प्रतीक आहे. तर उपासक लोक पण हुशार, गावागावामध्ये छोटे छोटे स्तूप निर्माण केले. असे घरातल्या घराने स्तूप निर्माण केले. आता बुद्धाची पूजा तर करायची आहे, आपल्या आजूबाजूला कुठे स्तूप पण नाही आहे, तर काय करायचं? स्तूपाच्या आकाराचा असं स्तूप, छोटासा घरात स्तूप बनवायचा, त्या स्तूपाची पूजा करायची. छोटासा स्तूप बनवायचा मातीचा वगैरे, त्याची पूजा करायची. म्हणजे परंपरा झाली की स्तूपाला बुद्धाचा महापरिनिर्वाणाचं प्रतीक समजून त्या स्तूपाची पूजा करण्याची परंपरा बौद्ध संस्कृतीमध्ये निर्माण झाली. तर जे भिक्षू लेण्यांमध्ये राहत असत त्यांनी पूजा कशी करायची? कोणाची पूजा करायची? प्रश्न आहे ना. कोणाची पूजा करणार? तर मग हे प्रतीक निघालं. तर पूजा कशी करणार? स्तूपाची पूजा करायची आहे. तर स्तूप कसा असावा? गोलाकार. मग त्या लेण्या खोदता मग त्या लेण्यामध्ये अशा प्रकारे अर्ध गोलाकृती आकाराचं स्मारक जे स्तूपासारखं दिसते पण छोटस आहे, त्याच्या कोणत्या बुद्ध अस्थी नाही आहेत, त्याच्यात कोणत्या वस्तू पण आहेत, फक्त प्रतीक आहे. हे बुद्धाच्या महापरिनिर्वाणाचं प्रतीक आहे. त्याला म्हटलंय चैत्य. आणि मग त्या चैत्याची पूजा करण्याची परंपरा आपल्या बौद्ध संस्कृतीमध्ये निर्माण झाली. तर अशा प्रकारे बघा आजही तुम्ही कोणत्या लेण्यांमध्ये जा, तुम्हाला प्रत्येक लेण्यांमध्ये हे दोनच प्रकार पाहायला मिळतात. एक तर विहार लेणी जिथे भिक्षूंचं निवासस्थान आहे, आणि दुसरं चैत्य लेणी. अशा प्रकारे विहार लेणी आणि चैत्य लेणी अशा 2 प्रकारांमध्ये आपण लेणींचं दर्शन करायचं. आणखीन महत्वाचं आहे, ज्या लेण्या खोदण्यात आल्या, मग अजिंठा असो, वेरूळ असो, कोणती पण लेणी असो, या लेण्यांची काही वैशिष्ट्ये पण आहेत. वैशिष्ट्य आहेत बघा. कारण सहज पहाड आहे म्हणून तिथे खोदत नसतात लेण्या. अरे तुम्ही पण जेव्हा घर बांधता, एखादा प्लॉट घेता, तर स्वस्तामध्ये मिळतो लगेच घेता का तुम्ही? विचारपूस करता ना. बस स्टँड किती दूर आहे इथून, रेल्वे स्टेशन किती दूर आहे, रस्ता आहे की नाही, असं विचारपूस करता की नाही? लोकेशन महत्वाचं आहे की तुमच्या? लोकेशन महत्वाचं आहे की नाही? मग पाणी लाईन आहे की नाही, इलेक्ट्रिक पोल आहेत की नाही, रस्ते आहे की नाही, वगैरे वगैरे. तेव्हा जाऊन आपण तो प्लॉट घेतो. स्वस्तात प्लॉट मिळून पण काय करता, 50 वर्षानंतर किंमत तीच राहते, आहे की नाही? महत्व कशाला आहे? त्या प्लॉटपेक्षा लोकेशनला महत्व आहे. और ज्या लेणी निर्माणकर्त्याच्या पहिल्या पिढीनं लेणीसाठी प्लॉटचा शोध घेतला, म्हणजे पहाडांचा शोध घेतला, काय त्यांचं चातुर्य होतं. त्यांचं चातुर्य बघा, त्यांची बुद्धिमत्ता बघा. त्या पहिल्या पिढीने औरंगाबादला आले, औरंगाबादवरून सह्याद्री पर्वत राजीमध्ये फिरले, आणि मग त्यांनी त्या जंगलामध्ये जाऊन आज ज्या ठिकाणी अजिंठा लेणी आपण पाहतो, त्या अजिंठा लेणीचं जे पहाड आहे, जे पर्वत आहे, त्याची निवड केली की ही जागा ठीक आहे.
या ठिकाणी आपण लेणी निर्माण केली पाहिजे. त्यांनी ठरवलं आणि लेणीच्या खोदकामाला सुरुवात झाली. त्यांनी कसं केलं बरं असं? यासाठी लोकेशन महत्वाचं आहे ना. सहज फक्त पहाड दिसते म्हणून लेणी खोदलेल्या नाही आहेत. या लेण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. मुळात वैशिष्ट्य आहे. नाहीतर लोकांसारखं बस पहाड दिसला की वर जाऊन झेंडा लावून टाकायचं. लोकांची सवय आहे ना, दुसऱ्यांची, आपली म्हणत नाही मी. असं पहाड दिसला की जायचं वर असं झेंडा टाकून द्यायचं बस, आणि दगड शेंदूर लावून टाकायचं, झालं. लोकेशन महत्वाचं आहे ना. तर या बौद्ध लेण्या ज्या आपण पाहतो, या बौद्ध लेण्यांचे काही वैशिष्ट्ये आहेत. असे एकूण 5 वैशिष्ट्ये आहेत जी तुम्हाला प्रत्येक लेणीला पाहायला मिळेल. प्रत्येक लेणीला 5 वैशिष्ट्ये असतात. त्यापैकी पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे, पहिलं वैशिष्ट्य की या लेण्यांमध्ये असणारं पाण्याचं व्यवस्थापन, वॉटर मॅनेजमेंट, पाण्याचं व्यवस्थापन. जसं तुम्ही पण पाहता ना, पाणी आहे की नाही. तर ज्या पहिल्या पिढीने तो प्लॉट बघितला, म्हणजे ती लेण्याचं ते पहाड बघितला की इथं लेणी खोदली पाहिजे, त्याने पहिला विचार केला की इथे पाण्याची व्यवस्था आहे की नाही. कारण इथं भिक्षू लोक राहणार आहेत, त्यांना पाणी कोण पाजेल. आज तरी आमच्याकडे आरो आहे, फिल्टर मशीन आहे, बटन दाबलं की डायरेक्ट नळाला पाणी येत आहे. त्या त्यागी भिक्षूंचा बघा ना, त्यांनी विचार केला की इथे राहणाऱ्या भिक्षूंसाठी पाण्याची व्यवस्था कशी होईल. मग पाणीचं नळ लाईन तर आणता येत नाही त्या काळात, कुठून आणतील नळ लाईन. तर पाणी कुठून येईल, तर निसर्गाचं पाणी. दुसरा कोणता स्रोत नाही आहे. निसर्गाचं पाणी कोणतं, पावसाचं पाणी, त्याच्यानंतर नदीचं पाणी, किंवा मग पावसाचं पाणी असं झिरपत झिरपत, ज्याला आपण वॉटरफॉल म्हणतो, धबधबा, त्या धबधब्याने येणारं पाणी, किंवा एखाद्या आजूबाजूला कुठं आजूबाजूला तलाव, त्या तलावाचं पाणी पिण्यासाठी, पाणी म्हणजे जगण्यासाठी आपल्याला पाणी पाहिजे ना. जरी त्यागी भिक्षू असला पण त्याला पण पाण्याची गरज आहे. तर बघा पाण्याचं व्यवस्थापन किती सुंदर केलं. प्रत्येक लेणी जी आहे, कोणती पण लेणी, प्रत्येक लेणी ही एका नदीच्या किनारी आहे. प्रत्येक ठिकाणी एकतर नदीच्या किनारी आहे, किंवा एखादा मोठा धबधबा असेल, त्या धबधब्याच्या जवळ लेणी आहे, किंवा कोणतरी असा मोठा तलाव आहे, त्या तलावाच्या किनारी आहे. तुम्ही अजिंठ्याला गेले, अजिंठ्याच्या लेणीच्या अगदी पायथ्याशी बघा नदी वाहते. तो 7 फॉल्स धबधबा आहे, त्याला सप्त धबधबा काहीतरी म्हणतात. त्या धबधब्याचं पाणी येऊन खाली जमा होऊन मग ती नदी सुरू होते. त्या नदीला म्हणतात वाघूर नदी. बरोबर आहे. वाघूर नदीच्या किनाऱ्यावर आजची अजिंठा लेणी बांधली, म्हणजे खोदलेली आहे बघा. हजारो वर्ष त्या नदीचं पाणी त्या त्यागी भिक्षूंनी पिलं. त्या नदीने, ती जी नदी आहे किती पुण्यवान म्हणावं, त्या नदीने इथल्या भिक्षूंची तहान भागवली. त्या नदीमध्ये आंघोळ करायचं भिक्षूंनी, त्या नदीमध्ये चिवर धुवायचं, त्या नदीमध्ये त्या नदीचं पाणी प्यायचं. एवढंच काय, तुम्ही म्हणजे कला बघा की काही लेण्यांमध्ये पाण्याचे डबके सुद्धा आहेत. ज्याला तुम्ही काय म्हणता, हौद म्हणता ना, हौद सुद्धा आहेत बघा. आज तर बटन दाबलं की हौद भरतो. त्या कलाकारांनी बघा, त्या अनामिक कलाकार आहेत, ते कोणाचं नाव नाही, अनामिक आहेत. त्या अनामिक शिल्पकारांनी किती सुंदर मॅनेजमेंट केलं पाण्याचं. पावसाचं पाणी असं झिरपत बरोबर त्या हौदामध्ये पडते, ते हौद पाण्याने भरून जातो. जेव्हा पाऊस नाही, नदी सुकून गेली, तर अशा दुष्काळामध्ये त्या पाण्याचा वापर, किती बुद्धी चातुर्य बघा, आहे की नाही. किती म्हणजे दुष्काळ जरी असेल तरी पाणी कमी पडू नये म्हणून हौद बांधले. आज पण तुम्ही अजिंठ्याला गेले, आज पण असे हौद, पाण्याचे हौद तुम्हाला अजिंठ्याला पाहायला मिळतील, वेरूळला पाहायला मिळतील. प्रत्येक ठिकाणी हे लेणीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे बघा. पाण्याचं व्यवस्थापन किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आणखी बरंच काही आहे, पण या शॉर्ट गोष्टी तुम्हाला सांगतोय मी की पाण्याचं किती सुंदर व्यवस्थापन प्रत्येक लेणीला तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरं वैशिष्ट्य आहे या लेण्यांचं, दुसरं वैशिष्ट्य की त्यांनी केलेलं प्रकाशाचं व्यवस्थापन. प्रकाश, उजेड पाहिजे ना. अंधारामध्ये माणसं कसे राहतील. आज तर लाईट गेली तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी येते. किती आपण म्हणजे ॲडिक्ट झालेले आहोत या इलेक्ट्रिकचे, या उजेडाचे, की उजेड पाहिजे आम्हाला, लाईट पाहिजे, आहे की नाही. आवश्यक आहे ना. त्या काळात 2000 वर्षांपूर्वी
ते जे भिक्षू तिथं राहत होते त्यावेळेस ना इलेक्ट्रिसिटी होती, ना बल्ब होते, ना लाईट होते. कसं त्यांनी प्रकाशाचं व्यवस्थापन केलं असेल? कसं त्यांनी प्रकाशाचं व्यवस्थापन केलं? वैशिष्ट्य बघा, किती किती सुंदर वैशिष्ट्य आहे. तर हे प्रकाशाचं व्यवस्थापन त्यांनी कसं केलं? लेण्या ज्या असतात या लेण्यांचं जे खोदकाम आहे हे सदैव पूर्व दिशेला असते. जशी अजिंठाची लेणी ही पूर्व दिशेला तोंड करून आहे, समजलं? बहुतांश लेण्या, काही काही लेण्या पश्चिम दिशेला आहेत, पण बहुतांश ज्या लेण्या आहेत या लेण्या पूर्व दिशेला आहेत. त्यांची दिशा पूर्व दिशा आहे. कशासाठी? सूर्योदय झाला की सूर्याचं कोवळं किरण डायरेक्ट लेणीमध्ये गेलं पाहिजे. ड जीवनसत्व, डी विटॅमिन भिक्षूंना पाहिजे की नाही? डायरेक्ट ते सूर्यप्रकाश त्या मूर्तीपर्यंत जाण्याची व्यवस्था केली, मूर्तीपर्यंत. म्हणजे मूर्ती जर आतमध्ये असते पण सूर्यप्रकाश कसा जातो? तर त्या मेन दरवाजाच्या वरती एक झरोका बनवला असा, मेन दरवाजाच्या वरती खिडकी बनवली, त्या खिडकीतून प्रकाश डायरेक्ट बुद्ध मूर्तीवरती पडतो. पूर्ण तो जो हॉल आहे विहाराचा हॉल तो असा म्हणजे झगमगून जातो, प्रकाशमान होतो. बघा, सूर्योदयाची पहिली किरण त्या लेणीमध्ये पडते. किती बुद्धीचा चातुर्य होतं प्रकाशाचं व्यवस्थापन. लेणीचं खोदकाम करताना सुद्धा अशीच टेक्निक वापरलेली आहे. खोदकाम करताना मधामध्ये असा हौद करायचा, त्या हौदामध्ये पाणी भरायचं, त्या पाण्यामध्ये सोनेरी रंग टाकायचा, ते पाणी सोनेरी रंगाचं होते. आणि मग त्या पाण्यामध्ये सूर्याचं किरण पडलं, सूर्याचं किरण, मग ते सोनेरी किरण असे बाहेर त्या पूर्ण हॉलमध्ये सोनेरी दुसरा उजेड दिसायचा. आणि मग त्या उजेडामध्ये त्यांचं खोदकाम सुरू असायचं. मग प्रकाशाचं व्यवस्थापन किती सुंदर पद्धतीने प्रकाशाचं व्यवस्थापन केलं. म्हणजे सन रिफ्लेक्शन, सूर्याचे किरण त्याच्यावर पडून पूर्ण बघा त्या विहारामध्ये सगळीकडे उजेड असायचा. बघा, अशा उजेडामध्ये, अशा सूर्याच्या प्रकाशामध्ये तेव्हाच्या शिल्पकारांनी, त्या अनामिक शिल्पकारांनी खोदकाम केलं. किती सुंदर प्रकाशाचं व्यवस्थापन आहे. हे वैशिष्ट्य बघा, हे खूप सुंदर वैशिष्ट्य. हे स्वतः चिंतन करून हे वैशिष्ट्य सॉर्ट आउट केलेली आहेत. प्रकाशाचं व्यवस्थापन बघा. तुम्ही पितळ कोरा लेणीला पण जा, तुम्ही वेरूळला पण जा, किती सुंदर व्यवस्थापन आहे. वेरूळला तर ती एक लेणी आहे, बौद्ध लेणी आहे. कितवा क्रमांक मला वाटतं का 9वा की 10वा क्रमांक आहे. तिथे बुद्ध मूर्ती आहे, ते चैत्यगृह आहे. त्या बुद्ध मूर्तीचं, त्या लेणीचं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षीच्या 10 मार्च आणि 11 मार्चला एक भौगोलिक चमत्कार पाहायला मिळतो. 10 आणि 11 मार्च दरवर्षी, जेव्हा त्या दिवशी तो सूर्य मावळतो. जेव्हा सूर्य मावळतो तर साधारणतः संध्याकाळी 5:30च्या नंतर पुढे, त्यानंतर त्या सूर्याची जी प्रकाश किरणं आहेत त्या मेन दरवाजाच्या वरती असा एक खिडकी बनवलेली आहे. त्या खिडकीतून तो प्रकाश असा डायरेक्ट आतमध्ये जातो आणि बुद्ध मूर्तीची जे पाया आहेत त्या पायाला प्रकाशमान करतो. ते पाया म्हणजे असा प्रकाश पडतो असा. मग सूर्य जसा जसा खाली येतो हा प्रकाश वरवर चढतो, सूर्य खाली येतो प्रकाश वरवर चढतो. बघा, म्हणजे हळूहळू बुद्ध मूर्तीचे पाया प्रकाशित करतो, हळूहळू तो प्रकाश वर येतो, गुडघे प्रकाशित करतो, पुन्हा वर येतो, हा पोटाचा भाग प्रकाशित करतो, पुन्हा वर येतो, छाती प्रकाशित करतो, पुन्हा वर येतो, हे मान प्रकाशित करतो, पुन्हा वर येतो आणि पूर्ण चेहरा, बुद्ध मूर्ती चेहरा प्रकाशित करतो. काय भौगोलिक चमत्कार केला त्या काळातल्या शिल्पकारांनी, आज पण आपण करू शकत नाही. 10 आणि 11 मार्च दरवर्षी लक्षात ठेवा, वेरूळ लेणीला जाऊन चमत्कार बघू नये तुम्ही, दरवर्षी असतो बघा. म्हणजे हे त्या काळातल्या अनामिक शिल्पकारांची बुद्धी चातुर्य आहे की त्यांना भौगोलिक ज्ञान होतं, त्यांना प्रकाशाचं ज्ञान होतं. हे सगळी वैशिष्ट्य आपल्याला या बुद्ध लेणींमध्ये पाहायला मिळेल. आणखी एक वैशिष्ट्य आहे, कोणतं? हवेचं व्यवस्थापन. तिसरं वैशिष्ट्य, हवेचं व्यवस्थापन. हवा आवश्यक आहे ना, हवा आवश्यक आहे. तर मुंबई सारखे घरं असतात, परत सूर्योदय कधी होतो समजत नाही आणि सूर्यास्त कधी होतो तेही समजत नाही. आतमधली हवा बाहेर टाकण्यासाठी एक्झॉस्ट फॅन लावावा लागतो, ना तर गुदमरते जीव. आणि मग या अशी काही घरं आहेत झोपडपट्टीमध्ये, मग घराच्या बाहेर आलं की असं चांगलं वाटते बघा, आहे की नाही? गुदमरतून सफोकेटिंग व्हायला सुरुवात होते. जीवन जगण्यासाठी माणसाला फ्रेश हवा पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. मग भिक्षूंना सुद्धा पाहिजे की नाही? भिक्षूंना सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता आहे की नाही? तुम्ही जे घर बांधता ना,
तुम्ही जे घर बांधता, आता कदाचित तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहे की नाही, घरामध्ये प्रसन्नता तेव्हाच राहते जेव्हा तुमच्या घरामध्ये ह्या 3 गोष्टी खेळते राहतात. नातू नाही हो, नातू पुतू नाही, माझा नातू लई खेळत आहे बा, त्यामुळे घरात प्रसन्नता राहत नाही. ह्या 3 गोष्टी तुमच्या घरात खेळत्या राहिल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या? पाणी, प्रकाश आणि हवा खेळत्या राहायला पाहिजे. जर हवा खेळती नसेल ना तर तुमच्या घरामध्ये गुदमरतो जीव. बघा तुम्ही, जर तुमच्या घरामध्ये सूर्यकिरण जर खेळत नसतील, प्रकाश खेळत नसेल ना तर गुदमरतो जीव, प्रसन्न नाही वाटत. पण ज्या घरामध्ये पाणी खेळतं आहे, त्या घरामध्ये हवा खेळती आहे, म्हणजे अशी हवा येते खेळून बाहेर निघून जाते, प्रसन्न वाटते. बघा, एकदम एकदम फ्रेश वाटते. प्रकाश आतमध्ये येतो, निघून जातो, प्रसन्न वाटते. लेणीचं व्यवस्थापन हे आहे बघा, हे आपण शिकलं पाहिजे. या अनामिक शिल्पकारांना आपण शिकलं पाहिजे. हवेचं व्यवस्थापन. अजिंठा लेणी पण बघा अशी यू आकाराची आहे, यू आकाराची. ते पहाड जे आहे ना, जसं घोड्याची नाल असते ना, असं यू आकाराचं, यू अशा आकारामध्ये ती बांधलेली आहे. असं म्हणजे हवा जर अशी गेली ना अशी, तर बरोबर अशी गोल फिरून बरोबर सगळ्या लेण्यांमध्ये हवा देत 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 बाहेर निघून जाते. म्हणजे हवा खेळत राहते बघा, तिथं अशी गोल गोल खेळत राहते. आणि या खेळणाऱ्या हवेमुळे कधीच त्या लेणीमध्ये तुमचं जीव असं गुदमरत नाही. तुम्ही आज पण कधी जा लेण्यांमध्ये, तिथं जाऊन बसा तुम्ही. म्हणजे थोडे थकलेले असाल ना तर थोडा वेळ तुम्हाला असं वाटेल, पण जाऊन थोडंसं 10 मिनिटं थोडंसं शरीराला शांत करा आणि बसा, तुम्हाला फ्रेश वाटेल. बघा तिथे फ्रेश अशी खेळती हवा राहते, खेळती हवा. हे हवेचं व्यवस्थापन केलं त्या काळातल्या शिल्पकारांनी. मग अजिंठा लेणी बघा, वेरूळची लेणी बघा, पितळखोराची लेणी बघा, प्रत्येक लेण्या, सर्व लेण्यांमध्ये तुम्हाला हे हवेचं व्यवस्थापन पाहायला मिळेल. या 3 प्रमुख वैशिष्ट्ये असतात या लेण्यांमध्ये. आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत, ते म्हणजे या लेण्यांचं स्थापत्य, या लेण्यांचं स्थापत्य व्यवस्थापन. स्थापत्य म्हणजे काय? स्थापत्य म्हणजे बांधकाम, आर्किटेक्ट. जसं तुम्ही एखाद्या आर्किटेक्ट कडून तुम्ही तुमच्या घराचा नकाशा काढताना, पोल म्हणजे खांब कुठे उभे करायचे, तो खांब आतमध्ये किती मजबूत करायचा, तुम्ही एकदम सुरुवात म्हणजे गड्डा किती खोलवर घ्यायचा, मग त्याच्यामध्ये सोलिंग किती टाकायची, त्याच्यामध्ये फुटिंग किती भरायची, त्याच्यामध्ये मजबूती किती करायची, त्याच्यामध्ये कॉलम किती 4x4चा की 8x8चा घ्यायचा, गज कोणते वापरायचे, 1800 वापरायचे का 2200 वापरायचे का 2800 वापरायचे, त्याच्यानंतर त्याची बांगडी कशी, आम्हाला सगळं माहित आहे. हे सगळं केलं ना आम्ही कामं, अगदी फुटिंग पासून. सोलिंग माहिती आहे तुम्हाला? सोलिंग माहित नाही? तुम्हाला काय माहिती? तुम्ही आता ह्या काळातले, आमच्या काळामध्ये होतं सोलिंग. सोलिंग माहित नाही? माहित नाही? अरे बापरे, हे कमालच झाली. आता ज्यांनी जे बांधकाम करत त्यांना माहित आहे बा, फुटिंग करणं, सोलिंग टाकणं, ते खांब उभे करणं, ते सेंटिंग उभे करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा. आपला महत्वाचा मुद्दा आहे की स्थापत्य कौशल्य कसं आहे त्यांचं, की लेणी खोदत असताना त्यांनी सहज खोदलं म्हणून खोदलं नाही बघा. त्यांनी या लेण्यांमध्ये अगदी सुरुवातीला, म्हणजे या लेण्याचं स्थापत्य, तुम्ही लेणीमध्ये जा तर सुरुवातीला तुम्हाला अगदी दिसेल प्रवेशद्वार आहे. प्रत्येक लेणीमध्ये प्रवेशद्वार आहे. आणि प्रवेशद्वार पण कसं, अगदी असं पिंपळाच्या आकाराचं. बरोबर आहे? पिंपळाचं पान जसं असते ना, असं जसं एक प्रवेशद्वार आपल्या बघा संगरत्न बुद्धविहारच्या वरती आपण बनवलेलं आहे की नाही, असे प्रवेशद्वार. आणि ते पण डिझाईन केलेले, त्याच्यावर असे छोटे छोटे डिझाईन कलाकुसर करून, की जेणेकरून एखादा जर कोणी आगंतुक भिक्षू आला, ते प्रवेशद्वार पाहिल्याबरोबरच त्याला असं प्रसन्न वाटलं पाहिजे. किती सुंदर प्रवेशद्वार आहे. तुम्ही नाही का लग्नाच्या वेळेस, लग्नाचा स्टेज असते 1 किलोमीटरवर, अलीकडे प्रवेशद्वार ठेवता तुम्ही, असते ना असं, की प्रवेशद्वार पाहिल्याबरोबर अरे बाबा रिच लग्न आहे बा, लग्न लई मोठं आहे, असं प्रसन्न वाटते आपल्याला. प्रवेशद्वार म्हणजे त्या काळातल्या शिल्पकारांचं कौशल्य बघा. सुंदर म्हणजे स्थापत्य कौशल्य, सुंदर प्रवेशद्वार त्यांनी निर्माण केले. त्यानंतर आतमध्ये गेल्याबरोबर तुम्हाला खांब दिसतात, या बाजूला खांब निर्माण केले, या बाजूला खांब निर्माण केले. कशासाठी? त्या छताला बॅलेन्स देण्यासाठी. आता त्याची छत खाली कोसळेल ना, त्या छताला योग्य पद्धतीने बॅलन्स देण्यासाठी ते खांब निर्माण केले. बरं, खांब निर्माण केले, फक्त खांबच उभे नाही केले,
त्याच्यावर सुद्धा कलाकुसर बनवली बघा. हे बघा समोर आपण 2 खांब बनवले ना, कॉलम. जर एखादा खांब कमळाच्या फुलामध्ये ठेवलेला आहे असं भासित होते, एखादा खांब असं कमळाची पानं आहेत असं भासित होते, एखादा खांब अष्टकोणी आहे. असे बरेचसे कलाकुसर आहे बघा. काही खांब अष्टकोणी आहेत, काही खांबांवरती देवता लोक आहेत, काही खांबांवरती गंधर्व आहेत असं हात लावून आहेत. बघा तुम्ही, गंधर्व म्हणजे काय, तर ते गंधर्व जे असतात ते म्हणजे त्याला आधार देण्याचं काम करत असं दाखवलेलं आहे. त्याला आधार देऊ लागले त्या स्लॅबला, ते खाली पडले नाही पाहिजे म्हणून. असे अनेक कलाकुसर त्या खांबांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आतमध्ये गेल्याबरोबर तुम्हाला अगदी समोरच्या बाजूला भगवान बुद्धाची मूर्ती दिसते. ती मूर्ती पण एका दगडामध्ये कोरलेली आहे. आणि मूर्ती कशी आहे, अशी बसलेली आहे, अशी आसनावरती बसली, पाय खाली सोडलेले. त्यानंतर बुद्ध मूर्ती अशी धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतली आहे. बुद्ध मूर्ती चेहरा सुद्धा अगदी प्रसन्न आहे. त्या बुद्ध मूर्तीला प्रदक्षिणा पद सुद्धा आहे. म्हणजे त्या मूर्तीला असं गोल म्हणजे प्रदक्षिणा सुद्धा करता येईल. म्हणजे स्थापत्य कौशल्य किती सुंदर होतं. प्रदक्षिणा पद बनवला बघा. त्यानंतर बुद्ध मूर्तीच्या मागच्या बाजूला त्यांनी त्याला म्हणजे हे जे बुद्ध मूर्ती मागे आपण पाहतो ना, त्याला ज्ञानाचं तेज असं म्हटलेलं आहे. ते छत बनवलेलं आहे. त्यानंतर बुद्ध मूर्ती छत, त्याच्यावरती सुंदर सुंदर अलंकार बनवले. काही पशु, काही प्राणी, काही मनुष्यांचे चित्र, काही स्त्रियांचे चित्र, देवांचे चित्र, बोधिसत्वांचे चित्र, हे सगळे बनवले बघा. किती सुंदर त्यांनी स्थापत्य बनवलं. हे स्थापत्य पाहिल्याबरोबरच माणूस त्याच्या प्रेमामध्ये पडतो बघा. किती सुंदर स्थापत्य आहे, अगदी सुंदर. म्हणजे ती पेंटिंग बघा आजही अजिंठा लेणीच्या 1ल्या क्रमांकाच्या लेणीमधलं सुप्रसिद्ध ते चित्र आहे. बोधिसत्व पद्मपाणीचं हातामध्ये कमळ पकडलेलं ते चित्र बघा. तुम्हाला बघितलं असेल, सुप्रसिद्ध आहे बघा. म्हणजे अजिंठ्याचं प्रतीक आहे ते. असं हातामध्ये कमळाचं फूल घेतलेलं बोधिसत्व पद्मपाणीचं चित्र पाहायला मिळते. त्याच्या या बाजूला बोधिसत्व वज्रपाणी आहे, अवलोकितेश्वर आहे, मैत्रेय बुद्ध आहे. अशा अनेक बोधिसत्वांचं, देवी देवतांचं, गंधर्वांचं असे अनेक शिल्प आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे बघा सुंदर खोदकाम केलं. एक लेणी तर अशी आहे अजिंठ्यामध्ये, त्याचं जे छत आहे ते छत तुम्ही जर पाहाल ना तर तुम्हाला असं वाटेल, मला वाटतं लेणी क्रमांक 3 काहीतरी आहे. तर ते छत जसं तुम्ही पेंडॉल टाकता ना, पेंडॉल हवा आल्यानंतर कसं ते पेंडॉल असं 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 होतं ना, असं असं अप अँड डाऊन अप अँड डाऊन. तर त्या लेणीचं बघा तुम्ही जर कधी गेले बघायला तर हे छत असं असं आहे बघा. असं 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 वाटते की हवेने ते छत असं अप अँड डाऊन होत आहे ते स्थिर. पण ते स्थापत्य बघा, हे असं वाटते की हवेने असं असं वर खाली असं झुलत आहे ते असं. म्हणजे त्या काळातल्या त्या अनामिक शिल्पकारांचं ते कला कौशल्य बघा, किती सुंदर पद्धतीने बघा त्यांनी बनवलं. आजही त्या ठिकाणी एक कॉलम, एक खांब आहे, त्या खांबावरती एक सुंदर असं शिल्प कोरलेलं आहे. त्याच्यामध्ये दिसायला तुम्हाला 4 हरिण दिसतात, पण त्यांचं धड एकच आहे. हे जे धड आहे म्हणजे वरचा जो भाग आहे चेहऱ्याचा, डोक्याचा भाग, एकच डोकं, पण त्या एकाच डोक्यामध्ये 4 हरिण त्याला जॉईन केलेले आहेत. सुंदर बघा, असं 4D ऍक्शन मध्ये बनवलेलं. म्हणजे त्या काळातलं हे स्थापत्य कौशल्य आज पण बघा तिथे आपल्याला पाहायला मिळते. तिथे एक तबला पिलर पण आहे. तबला पिलर कदाचित तुम्हाला माहितही नसेल. तबला पिलर दगड आहे बघा असा एक. त्या दगडाला जर तुम्ही असं असं वाजवला, ढंग असा आवाज निघतो. हे छोट्या छोट्या गोष्टी लोकांना माहित नाही ना, लोक पाहतात असं चाललं पुढं. हे छोट्या छोट्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या आहेत. अभ्यास केला तर तुम्हाला दिवस कमी पडेल, महिना वर्ष जीवन कमी पडेल. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो बघा. तबला पिलर किती वैशिष्ट्य आहे की तिथे जर असं धंग असं दगडातून निघतो बघा आवाज. दगडातून आवाज निघतो. एक हॉल तर असं आहे की तिथे इकोसिस्टीम आहे. तुम्ही जर तिथे आवाज केला बुद्धं बुद्धं असा इकोसिस्टीम आवाज निघतो. ही सगळी स्थापत्य शैली आहे त्या काळातली. हे प्रमुख वैशिष्ट्य आहे बघा. आणखीन महत्वाचं वैशिष्ट्य आहे, या ज्या लेण्या आहेत या लेण्यांमधून त्या काळातल्या स्थानिक संस्कृतीचं दर्शन सुद्धा आपल्याला घडते बघा. स्थानिक संस्कृती, त्या काळातलं सामाजिक जीवन कसं होतं,
त्याचं प्रतिबिंब तुम्हाला लेण्यांमधून पाहायला मिळते. त्या काळामध्ये सांस्कृतिक जीवन कसं होतं याचं प्रतिबिंब तुम्हाला या लेण्यांमध्ये पाहायला मिळते. त्या काळात स्त्रिया कशा होत्या, कोणत्या प्रकारचा पेहराव परिधान करायच्या, माणसं कसे कपडे हे याचं प्रतिबिंब बघा तिथं तुम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी त्या अजिंठ्यामध्ये एक पहिला लेणी क्रमांक 1 मध्ये एक खांब आहे. त्या खांबांवरती त्याचे केस एकदम असे आनंद शिंदे सारखे आहेत. आनंद शिंदे कसा आहे आपला, असे केस तसे केस आहे आणि हातामध्ये अशी ते काय म्हणतात वीणा का सितार वाजवत आहे. असं तिथं शिल्प कोरलेलं आहे. 2000 वर्षापूर्वीचं शिल्प आहे. म्हणजे त्या काळातले जे गायक लोक होते ना ते पण असे केस सोडलेले होते. आनंद शिंदे तसं हे त्यावेळेस सामाजिक जीवन आहे. हे त्यावेळेस सामाजिक जीवन आहे. बघा काही चित्र तुम्हाला पाहायला मिळतील. हरिण, कोंबडे, त्याच्यानंतर बैल आणि गाई वगैरे यांची झुंज होत आहे. म्हणजे शर्यत. त्या काळातल्या लोकांचे एंटरटेनमेंट होते. आजच्यासारखं व्हॉट्सअप वगैरे नव्हतं तर लोक मनोरंजन काय हरणांची झुंज तिथं कोरले, तिथं पेंटिंग आहे. तशा हरणांची झुंज आहे, बैलांची झुंज होत आहे, त्यानंतर गायींची वगैरे असे तिथे चित्र कोरलेलं आहे. हरिण, कोंबडे, बैल, झुंज. एका ठिकाणी तर एक चित्र लेणी क्रमांक 1 किंवा मला वाटतं 2 असेल. तिथे म्हणजे एका राणीचं, दुःखी असलेल्या राणीचं, म्हणजे जे मावस भाऊ होते नंद जेव्हा भिक्षू झाले तर नंदाची होणारी जी पत्नी होती ती एकदम नाराज झाली, दुःखी झाली, बिमार पडली. तर म्हणजे तिला बघण्यासाठी एक नर्स आलेली आहे. तर ती नर्स कशी आहे तुमची चित्र कधी केली तर बघा, स्कर्ट घालून आहे. 2000 वर्षापूर्वीचं चित्र आहे ते. ती स्कर्ट घालू नये, डोक्यामध्ये टोपी आहे, जसं आजच्या नर्स घालतात ना, डोक्यात टोपी आहे आणि अशा प्रकारचं जॅकेट पांढऱ्या रंगाचा. म्हणजे आजच्या नर्स जशा आहेत ना 2000 वर्षापूर्वीच्या पण नर्स तशा होत्या. हातामध्ये फर्स्ट एड बॉक्स आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा, की लोकांना पाहत नाही लोक. म्हणजे त्या काळातली जी संस्कृती आहे, मनुष्य संस्कृती, तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. एक स्त्री आपल्या केसाचा बुचडा बांधून आहे, जसं तुम्ही बांधता. 2000 वर्षापूर्वी पण स्त्रिया तशाच होत्या. लिपस्टिक सुद्धा लावलेली आहे. सांगा, कानामध्ये घातलेला आहे, गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहेत. इथं डोक्याला असं नवरी कशी बांधते ते काय म्हणतात तुम्ही त्याला, ते बैलाला म्हणतात असं नाही, नवरदेवाला बांधतात बाशिंग, तसं बाशिंग काय जे असेल ते बाशिंग ते तिथं आहे सगळं. हे सगळे चित्र तुम्हाला तिथं पाहिजे, सगळे चित्र आहेत बघा. एका ठिकाणी यशोधरा दाखवलेली आहे. यशोधराचं चित्र आहे. यशोधरा आणि राहुल भगवान बुद्धांकडे पाहत आहेत. तर भगवान बुद्ध असे मोठे दाखवलेले आहेत, तर बुद्ध हे महान असतात. हे सगळं तिथे दाखवलं आहे बघा. तर बघा हे सगळं जे काही आहे हे त्या काळात 2000 वर्षापूर्वी जी मनुष्य संस्कृती होती त्यांचं सामाजिक संस्कृतीचं प्रतिबिंब त्या चित्रांमधून, त्या शिल्पकारांमधून आपल्याला पाहायला मिळते बघा. हे सगळं काही एकदम बारीक सारीक अभ्यास आहे हा. तर अभ्यासाला तुमचं जीवन पण कमी पडेल एवढा हा प्रचंड मोठा अभ्यास आहे. तर ह्या सगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त ह्या सगळ्या बुद्ध लेण्या आहेत, की ज्या लेण्या आपला बौद्ध धम्माचा वारसा आहे. म्हणून या वारसाची परिपूर्ण माहिती असणं, त्याबद्दल आपल्या मनामध्ये आस्था असणं आणि विशेष महत्त्वाचं या लेण्यांचं जतन करणं, त्याचं रक्षण करणं आणि समाजामध्ये जागृती निर्माण करणं हे ॲज अ बौद्ध म्हणून आपल्या सर्वांचं प्राथमिक कर्तव्य आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा सरते शेवटी मी तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो आणि आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.